देन ओ ओ फ्री मिला हमको कुछ तो. इट वॉज नॉट अ डीप क्लिनिंग डे जागेचा, बट डीप क्लिनिंग डे होतं कधीतरी. अब आए ना लाइन पे. आणि ते लोक रिलेट करू शकतात की जे लोक असं एक्सप्रेस करत नाहीत आपल्या फिलिंग्स जास्त, ते लोक या गोष्टीला रिलेट करू शकतात की काही झालं की साफ करायला घ्या, की साफ केलं की डोक्यातले थॉट्स पण रिकामे होतात. बरं, लेट्स स्टार्ट द व्हिडिओ, शॅल वी? नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं परत माझ्या युट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे जस्ट बक बक. मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं की कसं कॅफेची सुरुवात झाली, हेल्दी रूट्स आधी मील्स माय वे होतं आणि मग कसं कॅफे झालं. लवकरच आपल्या कॅफेला 1 वर्ष पूर्ण होणार आहे आणि त्यावेळेस नक्कीच मी एक वेगळा व्हिडिओ बनवीन त्याच्यावरती. आता जसं की मी लास्ट व्हिडिओमध्ये बोललेली, की मी तुम्हाला एक अल्टरनेटिव्हज की तुम्ही काय वापरू तुमच्या फिटनेस जर्नीमध्ये, ह्याचे अल्टरनेटिव्हज मी तुम्हाला एका वेगळ्या व्हिडिओमध्ये दाखवीन. सो मला नाही आवडत की तुम्ही वाट बघत बसाल त्या व्हिडिओची. कारण गुड न्यूज इज, जे जसं मी मागच्या व्हिडिओमध्ये पण म्हणाली, की मी हे जे स्वतःवरती काम करायचं चॅलेंज घेतलेलं आहे, इट इज नॉट लाइक की बर्डन. इट्स जस्ट टू बी अ बेटर व्हर्जन ऑफ माय सेल्फ आणि मला स्वतःला हेल्दियर बनवायला. आणि त्या प्रोसेसमध्ये जर वेट लॉस झाला तर वाय नॉट. आणि तो झालेला आहे गाईज. आइए देखते हैं, मजा आएगा. मी लास्ट व्हिडिओमध्ये, सो इट वॉज फ्रायडे आणि इट्स बीन 3 weeks दॅट आय एम डुईंग वॉटर फास्टिंग एव्हरी संडे. दिवसभर काहीच नाही खात, पाणी पाणी. एडिटर, सॉरी एडिटर, ड्रम रोल प्लीज. सो टोटलमध्ये 4.5 किलोज वेट लॉस झालेला आहे. इंच लॉसमध्ये पण मला बऱ्यापैकी फरक दिसतोय आणि जस्ट बिकॉज मला हा फरक दिसतोय, सो आय एम एन्जॉईंग दिस चॅलेंज अजून जास्त. ब्लिंकिट स्पॉन्सर, काहीतरी पाठव फ्री नेक्स्ट टाइम. किती ऑर्डर करते मी? 3, 2, 1. मी बऱ्याचशा गोष्टी मागवलेल्या आहेत, ज्या माझ्यासाठी पण घरी संपलेल्या. सो मी त्या एक-एक करून तुम्हाला दाखवत जाईन आणि तुम्ही सुद्धा हे यूज करू शकता. नॉट जस्ट बिकॉज तुम्हाला वेट लॉस करायचा आहे और ह्याने वेट लॉस होतं असं काही नाही. माझ्यासारखे फूडी लोकं की जे जंक फूड, चिप्स, सोडा, गोड हे कंट्रोल नाही करू शकत क्रेव्हिंग्ज, त्या लोकांसाठी स्पेशली हा व्हिडिओ असणार आहे की डाएट इज नॉट सपोज टू बी बोरिंग. हां, तुम्ही जर कॉम्पिटिशनला वगैरे उतरणार असाल बॉडी बिल्डिंगच्या, सो त्याचं एक वेगळं स्ट्रिक्ट डाएट असतं. मीठ नाही, हे नाही, ते नाही, तुम्हाला खावं लागतं. आणि हॅट्स ऑफ टू ऑल दोज पीपल हू ते तसं वालं बिना मीठ मसाल्याचं जेवण जेवतात. फूडी लोकांना बिना असं मसाल्याचं तडक्याचं. सो माझ्या कॅफेमध्ये पण माझं तेच मोटो आहे की डाएट फूड हे बोरिंग नाही वाटलं पाहिजे. एका टाइम नंतर असं नाही वाटलं पाहिजे की अरे यार, काच करतोय आपण हे, जाऊ दे ना, खाऊन टाकूया आपण बिर्याणी और समथिंग लाईक दॅट. म्हणून माझे क्लायंट्स पण म्हणतात की दर वेळेस आम्ही एक्साइटेड असतो की आता काय येईल, आता काय येईल हे करायला. आणि मी प्रयत्न करते की मी तसंच कंटिन्युअस ठेवेन. मी हे सगळं काढून ठेवू का बाहेर, असं एक असं खुलजा सिमसिम सारखं? वी हॅव अनदर. सो जे मी फ्रीझरमध्ये ठेवलंय ते मी अगोदर दाखवून घेते, म्हणजे मी ते परत फ्रीझरमध्ये ठेवू शकेन. सर्वात पहिलं आहे गो झिरोचं गिल्ट फ्री आईस्क्रीम. इट इज ओनली 90, लाईक इट इज अंडर 100 कॅलरीज. 100 कॅलरीजच्या खाली आहे हे.
आणि इट हॅज नो शुगर इन इट. सो जर तुम्हाला खरंच एस्पेशली मुलींना ज्यावेळेस पिरियड्समध्ये काही गोड खायची क्रेविंग्ज होत आहा. गोड खायची ज्यावेळेस क्रेविंग होते पिरियड्समध्ये, सो त्यावेळेस तुम्ही हे एवढूसच आहे, इज लाईक व्हॉट 100 ml 200 ml 100 ml. सो तुम्ही हे एवढंसं खाऊ शकता. हे थोडंसं एक्सपेन्सिव्ह पडतं. इट इज लाईक ₹95 ऑन ब्लिंकिट, बट वर्थ इट. ही अजून एक मिथ आहे की भाताने वजन वाढतं. नाही वाढत. मी भातच खाल्ली आणि तरी पण माझं वजन कमी झालंय. मैं नहीं मानता. हां, पण तुम्ही केवढा भात खाता त्याच्यावरती नक्कीच डिपेंड करतं. तुम्ही जर एकाच टाईमला वाडगाभर भात किंवा प्लेटभर भात घेतला तर ऑब्व्हियसली ते नाही वर्क करणार. सो मला भात खाऊन पण कधी-कधी कंटाळा येतो. सो मी एक अल्टरनेटिव्ह शोधून काढला आहे और शेफ दिमाग में आया है मेरे अल्टरनेटिव्ह दैट इज quinoa. So this is obviously gluten free आणि high in protein, high in fiber. कार्ब्स जास्त जाणार नाहीत इफ यू यूज दिस इन्स्टेड ऑफ राईस. आणि टेस्टला पण खूप छान लागतं. मी खाल्लेलं आहे किनोवा सॅलड्स मला इंट्रोड्यूस करायचे आहे. पण जस्ट बिकॉज ह्याला शिजवायला थोडासा वेळ लागतो. कॅफेमध्ये कितपत मी ठेवू शकेन आय डोंट नो. बट कस्टमायझेशनमध्ये ऑब्व्हियसली मी इन्क्लूड करू शकेन किनोवा सॅलड. आधी मी स्वतः ट्राय करून बघेन की ते कसं बनतंय, काय फ्लेवर जातात त्याच्यासोबत आणि मग मी ते माझ्या कॅफेमध्ये टाकेन. सो फर्स्ट वॉज आईस्क्रीम, सेकंड किनोवा. तुम्ही काउंट ठेवा कारण मी काउंट विसरणार आहे. 101%. आप कुछ भी बोलो ये नहीं सुनने वाला. देन कम्स हे आता रणवीर सिंगचा ब्रँड आलेला आहे सुपर यू चिप्स. ह्याचं मी अगोदर प्रोटीन बार्स ट्राय केलेले, प्रोटीन वेफर बार. इट इज टू गुड. आय मीन मी तर सजेस्ट करेन की जर कोणी तुमच्याकडे लहान बाळ असेल, हे मला तर काढावंसंच वाटतंय. उप्स. ओके. सो तुमच्याकडे जर कोणी लहान बाळ असेल आणि ते खूप हट्ट करत असेल की मला चॉकलेट पाहिजे आणि त्याला तुम्हाला काहीतरी हेल्दियर ऑप्शन द्यायचं असेल, सो ते मी दाखवते. बट दिस चिप्स आर ऑल्सो हेल्दी. दीज आर लाईक हॅव 10 grams ऑफ प्रोटीन. आय डोंट नो हाऊ मच खरंच 10 grams or not. But yeah, it is like 150 calories आणि 10 grams of protein. सो ह्याचं मी क्रीम अँड ऑनियन ट्राय केलेलं 2 दिवस अगोदर. मला ते एवढं काही खास वाटलं नाही. सो आज मला काहीतरी नवीन फ्लेवर ट्राय करायचा होता म्हणून मी हा सुपर मसाला फ्लेवर ऑर्डर केलेला आहे. होपफुली हा चांगला असेल. Diet Coke. This is like my favorite. Diet Coke lovers, Diet Coke पगलूज will understand. Very crispy taste. तुम्हाला सोडा प्यायची इच्छा झाली so you can have this, but yes, make sure once a week or whatever, however your trainer, nutritionist just बघा म्हणजे like हां. देन कम्स ग्रीक योगर्ट. आपण नॉर्मल दही वापरू शकतो. नॉर्मल दही आपण कसं वापरू शकतो, हंकड करून ते टंगून, किंवा आता तर हंकडचं ते काय म्हणतात ना, तो डब्बा पण येतो ज्याच्यामध्ये तुम्ही दही टाकू शकता आणि ते हंकड बनतं काही तासांनी. सो हंकड इज अ गुड ऑप्शन सॅलड्सवरती जे ड्रेसिंग्स असतात ते बनवायला, किंवा इवन तुमचं सॅलड पूर्ण मिक्स करायला. दहीमध्ये मतलब दही इटसेल्फ हॅज गुड प्रोटीन इन इट. येस, दही हॅज प्रोटीन इन इट. सो तुम्ही दही खाऊ शकता. सो माझे सॅलडसाठी किंवा असंच नॉर्मल सकाळी ओट्समध्ये टाकून खायला किंवा ओव्हरनाईट पुडिंग बनवायला आय यूज ग्रीक योगर्ट. माझ्याकडे मोठावाला मोठीवाली अजून बरणी येते माझ्याकडे, ती ऑलरेडी आहे पण ती संपत आली आहे आणि आय हॅव ऑलरेडी ऑर्डर्ड दॅट हंकर्डवाला मशीन, म्हणून मी तुम्हाला दाखवायला म्हणून छोटू ऑर्डर केलंय.
Another quick snack is मखानाज. मखानाज आर ऑल्सो व्हेरी लो इन कॅलरीज. आता हे तर मी डायरेक्ट फार्मलीचे मखाना मागवलेले आहेत. पेरी पेरी मला आवडतात, छान लागतात, क्रिस्प लागतात. पण तुम्ही असंही करू शकता की आपल्याला पेरी पेरी मसाला मिळतो मार्केटमध्ये. सो मखानाज साधे मखानाज आणून ते फक्त थोडेसे ऑइलमध्ये परतवून, जसं आपण कुरमुरे बनवून ठेवतो किंवा युजली महाराष्ट्रीयन आया कुरमुऱ्यांचं असं बनवून ठेवतात की कुरमुरे मसाल्यांवरती भाजून ठेवतात. मग ते आपल्याला खाता येतात ॲज अ नाश्ता सॉर्ट. सो तसंच मखाना भाजून ठेवायचे आणि यू कॅन यूज एनी मसाला तुम्हाला त्याच्यामध्ये जो पाहिजे असेल तो, विच विल गिव्ह यू अ गुड स्नॅक. तर छोटासा बोल भर तुम्ही मखाना खाल्लं तर यू आर गुड टू गो. नाव कम्स द प्रोटीन वेफर्स, द चॉकलेट्स विच आय मेन्शन्ड. सो ह्याचं हे 2 मी ऑलरेडी ट्राय केलेले आहेत, चॉकलेट अँड स्ट्रॉबेरी. सुपर यूचे प्रोटीन वेफर बार्स आहेत. ईच हॅज 10 grams ऑफ प्रोटीन इन इट. सो मला ह्याची टेस्ट खूप आवडते. बट ओन्ली ड्रॉबॅक नाही म्हणणार मी. फक्त हे आहे की पोस्ट वर्कआउट अख्खा तुम्ही खाऊ शकता. जर तुम्ही मस्त वर्कआउट केला असेल आणि तुम्ही प्रोटीन पावडर पिणार नसाल तर तुम्ही हा अख्खा खाऊ शकता. बट असं थोडंसं शुगर क्रेविंग्स ज्यावेळेस होतात त्यावेळेस हा अख्खा जाणार नाही. इट इज व्हेरी हेवी. आय डोंट नो वाय. मला तरी नाही जात अख्खा. सो मी असं छोटे छोटे तुकडे तुकडे करून कधी असं आधेमध्ये इच्छा झाली तर खाते. बट ह्याच्यामध्ये आय गेस 4 फ्लेवर्स आहेत. चॉकलेट, स्ट्रॉबेरी, कॉफी, कुकीज अँड क्रीम अँड अजून एक कोणता तरी आहे चीज फ्लेवर, इफ आय रिमेंबर. बट माझा फेवरेट, पर्सनल फेवरेट इज स्ट्रॉबेरीवाला. आणि कॉफीवाला नवीन फ्लेवर मला दिसला म्हणून मी ऑर्डर केला. आज मी लंच स्किप केलेलं बिकॉज मूड स्विंग्स म्हणून मी लंच स्किप केलेलं. सो त्याच्यामुळे मी पोस्ट वर्कआउट हा पूर्ण एक चॉकलेटचा बार मी खाल्लेला. सो तो संपलेला म्हणून मी तो परत मागवला. सो प्रोटीन वेफर्स, इवन मॅक्स प्रोटीनचे पण प्रोटीन बार्स आवडतात मला. पण त्याच्यामध्ये मला असं वाटतं चॉकलेट जास्त आहे आणि मग ते गुई गुई लागतं. दिस आर मच बेटर देन दिस. बनानाज बिकॉज ओट्स बनवायचे आहेत मला उद्या. सो या सामानासोबत मी ते पण मागवून घेतलं. येस, दिस इज समथिंग विच आय वॉन्टेड टू शो यू गाईज. ज्या लोकांना डाएट कोकची टेस्ट आवडत नाही किंवा ज्या लोकांना असं वाटतं की डाएट कोक तर कोल्ड्रिंकच झालं ना, मग तुम्ही कसं पिऊ शकता. सो दिस इज अ व्हेरी गुड ऑल्टरनेटिव्ह आणि आय वाउच फॉर इट पर्सनली. कारण मला असं काहीतरी असं असं सरबत नाही म्हणता येणार, बट असं काहीतरी सोडा टाईप्स प्यावंसं वाटतं आफ्टर माय मील. अँड वेन यू आर ऑन अ सर्टन डाएट or you have to achieve a certain goal, हे सगळं तुम्ही नाही पिऊ शकत. But Jimmy's has this sparkling flavored sparkling water which is completely zero sugar. So it makes it so yummy. I mean थोडंसं ज्या लोकांना सरबत वगैरे प्यायची सवय आहे किंवा जे लोक असं बाहेर जाऊन सोडा बिडा पिऊन येतात, जिरा सोडा, मसाला सोडा, लिंबू सोडा, वॉट एव्हर, तर त्यांना हे थोडंसं पांचट लागू शकतं. कारण मी एकदा हे केलेलं, ज्यावेळेस घेतलेलं प्यायला जेवणासोबत. सो त्यावेळेस माझ्या मम्मीने एक घोट प्यायलेली आणि तिला किती पांचट लागतंय हे. सो ज्या लोकांना गोड प्यायची सवय आहे त्यांना कदाचित हे पांचट लागू शकतं. बट स्टिल आय वाउच फॉर दीज 2 फ्लेवर्स. खूप फ्लेवर्स आहेत. ॲपल सिनेमन आहे, पीच आहे, इवन पेपर बोट इज ऑल्सो गिव्हिंग फ्लेवर्ड स्पार्कलिंग वॉटर. पण त्याच्यामध्ये ना मला फ्लेवर खूप कमी वाटतो पेपर बोटच्या स्पार्कलिंग वॉटरमध्ये कम्पेअर्ड टू जिमीज. सो ह्याच्यामध्ये वन इज मँगो पॅशन. सो मँगो अँड पॅशन फ्रूटचं मिक्स आहे हे. आणि दुसरं आहे क्रॅनबेरी अँड लाईम. सो दिस इज माय पर्सनल फेवरेट, cranberry and lime. So this is sparkling waters. So कार्बोनेटेड आहे, तुम्ही फ्रीजमध्ये ठेवू शकता आणि यू कॅन सिप अँड एन्जॉय. सो करंटली
तुम्ही मला विचाराल तर हे एवढ्याच गोष्टी आहेत ज्या मी यूज करते. बाकी तर काय चिकन, अंडा, पनीर ते तर सगळं माझ्या कॅफेमध्ये वेंडर लोकं आणून देतात. सो मी तेच घरी पण वापरते. आणि स्टिक टू बेसिक्स. हळू-हळू ज्यावेळेस ॲक्चुअलमध्ये सुरुवातीला मला अरे यार असं असं होत होतं. बट आता व्हेन आय सी द रिझल्ट्स आय एम लाइक अभी तो अच्छे से करना पड़ेगा. तर या दॅट इज इट. यू जस्ट एन्जॉय द प्रोसेस. आणि या व्हिडिओसाठी एवढंच. आपण असेच व्हिडिओ घेऊन येतो दर ट्यूसडे आणि फ्रायडेला. आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर नमस्कार. माझं नाव भैरवी आहे आणि मी अलिबागची आहे. आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल किंवा तुमच्याकडे पण अजून काही असे अल्टरनेटिव्हज असतील जे मी ट्राय करू शकते. वन मोर आहे पीनट बटर. राईस केक अँड पीनट बटर. सो तुमच्याकडे पण असे अल्टरनेटिव्हज असतील जे तुम्ही यूज करता आणि तुमच्यासाठी काम केलेलं आहे, तर नक्की मला कमेंट करून सांगा. आणि हा व्हिडिओ कसा वाटला तेही मला कमेंट करून सांगा. असेच माझ्या चॅनलला सपोर्ट करत राहा, लाईक करत राहा, कमेंट करत राहा आणि शेअर करत राहा. आणि हो मी बघते तुम्ही लोकं बघता, व्हिडिओ बघता, पण सबस्क्राईब नाही करत. व्हाय? इट्स फ्री. प्लीज सबस्क्राईब करा. तुमचं सबस्क्राईब माझ्यासाठी खूप 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 जास्त महत्त्वाचं आहे. आजच्या ब्लॉगसाठी एवढंच. भेटूया आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.